आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी ॲज पर रूल वेळेच्या आधी सावलीने अपलोड केला होता व्हिडिओ, पण तो व्हिडिओ डिलीट झालाय। तर डिलीट कसा झाला माहिती नाही, कारण बाकीच्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाहीये। सावली बाबतीत कसं काय घडलं? डिलीट कोणी केलं आहे हे शोधून काढायला हवं ना। ओ गॉड, हा तर माझ्यावरच डाऊट घेतोय। इट्स बेटर की मी गप्प बसू। सारंग म्हणतो ते सगळं खरं असेल तर मला असं वाटतं की आपण सावलीला चान्स द्यायला हवा। मॉम, ऐश्वर्या, इट्स ओके, चल चल। सावलीचा स्टेज इज योर्स, जा। किती कम नशिबी आहे मी। माझ्यात जी कला आहे ती मी कोणालाच दाखवू शकत नाहीये। विठुराच्या साक्षीने मी तसा शब्द दिलाय, आणि ह्या मंचाची मला सवय नाहीये। माझी जागा कायम या मंचाच्या मागे राहिली आहे। सारंग, आयडिया तर सगळेच देतात, फक्त तोंडाची वाफ असते ती। पण तीच आयडिया जेव्हा एक्झिक्यूट करायची वेळ येते तेव्हा नाही जमत। काय सारंग, आता काय म्हणशील? घरचा वशिला असला तरी अंगात कला ही हवी ना। वहिनी कमॉन। सावली वहिनी, ऑल द बेस्ट। मुलीला बघतात पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग। ते लेक्चर काही उपयोगाचं नाही हो। उपयोगाचं काय सांगा? पुढं घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं, एकदा। बघ ह्याच्याकडे, आहे तुझी लायकी? याच्यासमोर उभी तरी राहायची आहे लायकी? माझा जन्म झाल्यापासून मला कोणी सुंदर म्हटलेलं नाहीये, अगदी माझ्या आईने सुद्धा नाही। माझा रंग बघून ना ती कायम माझ्या तोंडाला पावडर थापून पाठवायची शाळेत। त्या माऊलीला वाटायचं की रंगात सौंदर्य आहे। आहेच रंगात सौंदर्य, मान्य आहे मला। मला निरभ्र निळं आकाश सुंदर दिसतं, कापसासारखे शुभ्र तरंगणारे ढग ते सुंदर दिसतात। त्याच वेळी पाण्याने भरलेले काळे ढग तितकेच सुंदर दिसतात, कारण ते या धरणी मातेची तहान भागवायला निघालेले असतात। तुम्हाला सांगू, जेव्हा जेव्हा कुणी रंगावरून सौंदर्याची व्याख्या करताना दिसते ना मला, तेव्हा तेव्हा मला माझा विठुराया आठवतो। नाहीये का माझा विठुराया सुंदर? नाहीये का माझा श्यामवर्णी कृष्ण सुंदर? नाहीये का माझा नीलवर्णी
महेश सुंदर, असुरांच्या लाल रक्ताने न्हालेली माझी देवी नाहीये का ती सुंदर? मुळात प्रत्येक रंग सुंदर असतो, फक्त त्यासाठी आपली नजर, आपलं मन, आपलं जग सुंदर असावं लागतं. तिच्या प्रेमाचा रंग मला सुंदर वाटतो. रस्त्यावरचं काम सुरू असताना मध्येच एका लहान बाळाला तहान लागली, म्हणून समाजाची पर्वा न करता त्या बाळाला पान्हा पाजणारी आई, तिच्या मातृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो. आपल्या नवऱ्याबरोबर शेतात सू खांद्यावर घेऊन पेरणी करणारी, उन्हाने घामाने नितळलेली ती शेतकरी बाई मला सुंदर दिसते. आपलं शहर स्वच्छ राहावं म्हणून स्वतः हातात झाडू घेऊन सगळे रस्ते साफ करणारी ती स्वच्छता कामगार मला सुंदर वाटते. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून प्रत्येक पेशंटचा जीव वाचवणारी ती नर्स, ती डॉक्टर, त्यांच्या निस्वार्थ सेवेचा रंग मला सुंदर वाटतो. समाज घडवणारी शिक्षिका, कायद्याच्या रक्षणासाठी अंगावर खाकी चढवलेली माझी ताई, यांच्या कर्तृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो. मुलींनी शिकावं म्हणून स्वतःच्या अंगावर घाण झेलणारी ती सावित्री माई मला सुंदर वाटते. हे स्वराज्य व्हावं ही इच्छा श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात. पाठीला एक लहान बाळ बांधून शत्रूंशी लढणारी ती राणी मला सुंदर वाटते. ह्या सगळ्या सुंदर वाटतात कारण मुळातच ह्यांचं मन सुंदर आहे, ह्यांचं कर्तृत्व सुंदर आहे, ह्यांची नियत सुंदर आहे, ह्यांचं या देशावरचं, समाजावरचं, माणसांवरचं प्रेम सुंदर आहे. आणि तुम्हाला सांगू, या मुळात आतूनच इतक्या सुंदर आहेत म्हणून आपल्याला बाहेरूनही सुंदर वाटतात. आणि अशा या मनाने सुंदर असलेल्या माणसांना आज ही सावली आदराचा सलाम करते. मी सलाम करते तुमच्या आतल्या संवेदनशील मनाला, मी सलाम करते तुमच्या कर्तृत्वाला, आणि मी सलाम करते तुमच्या आतल्या एका सुंदर माणसाला. अलका, आपली लेक जिंकली.